अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची खरी ओळख. कपाळावर कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आपल्या सौभाग्याची ओळख. ज्या अंगणात तुळस आहे तेथे देवी देवतांचा वास आहे आणि ज्या घरात तुळस ते घर स्वर्गसमान आहे. तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीच्या अंगणात तुळस ही असतेच असते. कोणी वृंदावन बनवून घेतं, तर कोणी कुंडीमध्ये का होईना तुळस लावून तिची नित्यनियम पूजा करतात. कार्तिक महिन्यात तुळशीचा विवाह लावला जातो आणि त्यानंतर आपल्याकडे विवाह समारंभाला सुरुवात होते. दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा या दरम्यान तुळशीचा विवाह लावण्याची पद्धत आहे. म्हणजे काय, आपण एकतर कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी किंवा त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे त्रिपुरा पौर्णिमापर्यंत आपण कधीही तुळशीचं लग्न लावू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच असते. असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचा विवाह दरवर्षी लावला जातो त्या घरातील व्यक्तींना कन्यादान करण्याचे पुण्य प्राप्त होत असते. बऱ्याच जणांना कन्यासुद्धा नसते, म्हणजे मुलगीसुद्धा नसते, फक्त मुले असतात. त्यांनी सुद्धा आवर्जून आपल्या घरी अंगणामध्ये तुळशीचा विवाह अवश्य करावा. नुकताच आपण दिवाळीचा सण उत्साहात साजरा केलेला आहे. आता कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा जो काही 5 दिवसाचा कालावधी असतो, याला देव दीपावली किंवा देवांची दिवाळी असेही म्हटले जाते. आणि कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. चातुर्मास आपण पाळला तर जेव्हा कार्तिक एकादश येते तेव्हा ह्या चातुर्मासाची समाप्ती असते. भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्याच्या घोर योगनिद्रानंतर जेव्हा जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह माता तुळशीशी लावण्याची पद्धत आहे. म्हणूनच तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असेही म्हटले जाते. आणि भगवान श्रीहरी विष्णूचे कोणतेही रूप असेल तर त्यांची पूजा तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. तर असं हे एकमेकाचं नातं आहे. आपल्या घरी असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीशी किंवा आपल्या देव्हाऱ्यात असणाऱ्या बाळकृष्णाची छोट्याशा मूर्तीशी किंवा विठ्ठलाच्या मूर्तीशी तुम्ही तुळशीचा विवाह लावू शकता. ज्या दिवशी आपल्याला आपल्या घरी तुळशी विवाह संपन्न करायचा आहे त्या दिवशी तुळशी मातेला एखाद्या नववधूप्रमाणे नक्की नटवा. तुळशी मातेला आपण साडी नेसू शकतो. तुळशी मातेला कुठल्या रंगाची साडी नेसावी असे काही नसते. फक्त साडीची निवड करताना ती साडी अशी निवडा की ज्या साडीची आपण घडी मोडलेली नाही, म्हणजे ती साडी आपण नेसलेली नाही अशी नवी कोरी साडी तुळशी मातेला घाला. आणि तुळशी मातेचा विवाह संपन्न झाल्यावर ती साडी तुम्ही स्वतःही वापरू शकता. आता तुळशीचा विवाह लावण्याची योग्य वेळ कोणती आहे ते मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला आपण रोज संध्याकाळी देव्हाऱ्यामध्ये दिवा लावतो किंवा तुळशी मातेला दिवा लावतो तर त्यावेळेला आपण म्हणतो की लक्ष्मी येण्याची वेळ झाली. किंवा ज्या वेळेला गोरोज मुहूर्त आहे त्यावेळेला आपल्याला तुळशीचे लग्न लावायचे आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर संध्याकाळी 6 ते 7:30 किंवा पावणे 8 वाजेच्या दरम्यान तुम्ही हा तुळशी विवाह लावू शकता. हा विवाह तुम्ही श्रीहरी विष्णूच्या कोणत्याही रूपाशी लावू शकता. बघा, तुळशी विवाहाच्या लग्नाच्या दरम्यान एक वाक्य म्हटले जाते
चिंच, बोर, आवळा, श्रीकृष्ण सावळा. त्यामुळे तुळशी मातेच्या कुंडीमध्ये तुम्हाला जर आवळा, चिंच, बोर उपलब्ध झाले तर ते आवर्जून कुंडीमध्ये ठेवा. किंवा गाजर असेल, काकडी असेल, जे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. हे सर्व तुम्ही त्याचे एक एक प्रतीक म्हणून एका संख्येमध्ये ठेवू शकता. ज्याप्रमाणे एक गाजर, एक काकडी, त्याचबरोबर चिंच, बोर, आवळा ह्या सर्व वस्तू तुम्ही तुळशी मातेच्या कुंडीमध्ये ठेवायच्या आहे. त्यानंतर विवाहाची मांडणी करायची आहे. त्यासाठी एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरायचे आहे. त्यावर तांदळाने चौक भरून घ्यायचा. त्यानंतर कलश स्थापना करून घ्यायची. कलशाची समोरची बाजू म्हणजे जी तुळशीच्या समोरून बाजू येणार आहे त्या बाजूवर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. ज्या ठिकाणी आपण तांदळाचा चौक भरलेला आहे त्याच्या मधोमध आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. कुठलीही पूजा असो किंवा लग्न कार्य असो, अग्नीच्या साक्षीशिवाय ते पूर्णत्वाला जात नाही. त्यामुळे आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे. हिंदू धर्मातील कोणतीही पूजा असो, मंगल प्रसंग असो किंवा शुभ कार्य असो, तेव्हा संकल्प आवश्यक घेतला जातो. संकल्प केला म्हणजे त्या कार्याची सिद्धी होते, ते कार्य पूर्णत्वास जाते. त्यामुळे तुळशीचा विवाह लावण्यापूर्वी सुद्धा संकल्प अवश्य घ्या. संकल्प करून झाल्यावर आपल्याला ह्या विवाहासाठी ज्या देवी देवतांच्या मूर्त्या घ्यायच्या आहे त्यांना एक एक करून स्नान घालून घ्यायचे आहे. सुरुवात करायची गणपती बाप्पापासून. देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सुपारीही देखील घेऊ शकता. आणि त्यानंतर श्रीहरी विष्णूच्या कोणत्याही रूपाची ज्यासोबत तुम्ही तुलसी विवाह लावणार आहात त्यांच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे देवतांचे स्नान घालून झाल्यावर गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला कलश येईल अशा पद्धतीने आपण मंगल कलश ठेवायचा आहे. त्यामुळे जिथे आपण चौक भरलेला आहे त्यात एका ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची, जेणेकरून गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला मंगल कलश येईल. आणि मंगल कलशाच्या अगदी समोर आपल्याला बाळकृष्णाची किंवा तुम्ही जे रूप निवडणार आहे त्याची मूर्ती तेथे मांडायची आहे. आपण विवाहासाठी चौरंगावर जो काही चौक भरतो त्यात जी जागा रिकामी राहते तर तुम्ही वऱ्हाडी मंडळ म्हणून आपल्या देवघरात गाई वासरांची मूर्ती असेल ती ठेवू शकता. इतर देवी देवतांच्या मूर्त्या देखील ठेवू शकता. जसं की देवा ब्राह्मणाच्या साक्षीने विवाह होतो त्याचप्रमाणे विवाह संपन्न झाल्यावर तुळशीला आपण जे दागिने घालणार आहोत ते दागिनेही तुम्ही ठेवू शकता. टोपी, उपरणे, टॉवेल, करगोटा ह्या गोष्टीही तुम्ही ठेवू शकता. कारण विवाहामध्ये ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. ह्या गोष्टी ठेवल्या तरीही चालतात. ज्या पद्धतीने तुम्हाला जागा उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकता. तुलसी विवाह आणि शालिग्राम यांच्या विवाहासाठी उसाचे खांब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. किंवा ज्याला आपण मांडीचा ऊस म्हणतो तर तो सुद्धा जास्त महत्त्वाचा असतो. मंडपाप्रमाणे आपण ह्या ऊसाचा खांबाची आरास करू शकतो किंवा एखादा ऊस आपण तुळशीच्या मागे ठेवू शकतो, जणू काही ते तुळशीचे मामा आहे असे मानून. त्याचबरोबर तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये एखादं लिंबूसुद्धा अवश्य ठेवा. वधू असेल किंवा वर असेल, जेव्हा आपण त्यांचे लग्न लावतो तर मुलीचे मामा किंवा मुलाचे मामा त्यांच्या मागे अडकित्त्यामध्ये एक लिंबू धरून उभे राहतात. ह्या अर्थाने आपण देवापाशी आणि तुळशी मातेच्या कुंडीमध्ये आपल्याला एक एक लिंबू ठेवायचे आहे. लिंबू ठेवायला अजिबात विसरू नका. त्यानंतर सर्व देवतांना फुलं वाहून घ्यायची.
विवाहासाठी श्रीहरी विष्णूचे तुम्ही जे रूप ठेवले असेल त्याला तुळशीपत्र व्हायला अजिबात विसरू नका. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पान तोडले जात नाही, तर त्यासाठी तुम्ही आदल्याच दिवशी पाने तोडून ठेवा आणि ही पान तुम्ही विवाहाच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या रूपाला वाहू शकता. आणि नैवेद्यासाठी आपण बनवलेले पदार्थही आपल्याला ठेवायचे आहे. प्रत्येक लग्नामध्ये वधू आणि वर यांच्यामध्ये अंतरपाट धरला जातो, तर आपल्याला तुळशी आणि श्रीहरी विष्णू यांच्यामध्ये अंतरपाट धरायचा आहे. अंतरपाटासाठी तुम्ही जे वस्त्र वापरणार आहात त्या वस्त्रावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि आपल्याला तांदळापासून अक्षदाही बनवून घ्यायच्या आहेत. बरेच जण तुळशी मातेच्या कुंडीमध्ये शालिग्राम ठेवतात आणि बऱ्याच ठिकाणी तुळशी मातेचा विवाह शालिग्राम सोबतच लावण्याची पद्धत आहे. पण ज्यांच्याकडे शालिग्राम नाही ते भगवान श्रीहरी विष्णूच्या कोणत्याही रूपाशी तुळशीचा विवाह लावू शकता. शालिग्राम हे देखील श्रीहरी विष्णूचेच रूप आहे. शालिग्रामला अक्षदा वाहन वर्ज्य मानले जाते. असा एकच दिवस आहे ज्या दिवशी आपण अक्षदा वाहू शकतो, तो म्हणजे तुलसी विवाह. ह्या दिवशी शालिग्रामला अक्षदा वाहिल्या जातात. मंडळी, आता विवाहाची आपली सर्व तयारी झाली. आपण तुळशी मातेला चांगल्या पद्धतीने नटवलेले आहे. अंतरपाट, अक्षदा याचीही सर्व तयारी करून झाली आहे. यानंतर तुळशी आणि श्रीहरी विष्णूच्या मध्ये आपल्याला अंतरपाट धरायचा आहे. 2 व्यक्तींच्या हातात हा अंतरपाट धरायला द्यायचा आणि त्यानंतर मंगलाष्टक म्हणायची. 8 मंगलाष्टकापैकी कोणतीही 5 मंगलाष्टक तुम्ही म्हटले तरीही चालतात. मंगलाष्टक म्हणून झाले तर तुळशी माता आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचे वर म्हणून जे तुम्ही रूप ठेवले आहे त्यांना तुम्हाला 5 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यानंतर दोघांनाही तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे व तुळशी मातेची ओटी भरणी करायची आहे. आणि ह्या विवाहामधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वधू आणि वर यांच्या दोघांचेही वस्त्रे घेऊन त्यांची 7 जन्माची गाठ बांधायची आहे. ही गाठ बांधायला विसरू नका. अशा पद्धतीने आपला तुळशी विवाह येथे संपन्न होतो. तुळशी विवाह संपन्न झाल्यावर ही पूजा मांडणी कधी उचलायची असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर विवाह संपन्न झाल्यावर अर्ध्या किंवा 1 तासानंतर तुम्ही ही पूजा लगेच उचलली तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ही पूजा उचलू शकता. तुळशी विवाहामध्ये आपण वापरलेली फळे आपण स्वतः खाऊ शकतो आणि तुळशी मातेला नेसवलेली साडी ही घरातील महिला ती साडी वापरू शकते. तुळशी मातेला आपण जे दागिने विवाहासाठी घातले आहेत ते दागिने घरातील कुठलीही स्त्री वापरू शकते. तुळशी विवाह अशाच पद्धतीने करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.